नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर आज आपण आले चिकू फेस्टिवलमध्ये जे बोर्डीला ऑर्गनाईज झालेला आहे। चिकू फेस्टिवल हा 8 आणि 9 फेब्रुवारी चालणार आहे, सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत। इथे येण्यासाठी आपण प्रायव्हेट व्हेकलनी पण येऊ शकतात किंवा शेअरिंग ट्रान्सपोर्ट पण अवेलेबल आहे। जवळचं स्टेशन आहे बोर्डी, पण चांगली कनेक्टिव्हिटी डहाणू, घोलवड आणि उमरगावला आहे, तर तिकडनं पण आपण येऊ शकतात। शेअरिंग रिक्षा आणि बसेससुद्धा अवेलेबल आहेत। तर हा जो फेस्टिवल आहे 8 आणि 9 फेब्रुवारी सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे आणि याचा ॲड्रेस आहे SR रोड, बोर्डी बीच, बोर्डीला। जसं आपण मागे बघितलं तर डहाणू फेस्टिवल ऑर्गनाईज केला गेला, तसाच चिकू फेस्टिवलसुद्धा ऑर्गनाईज केला जातो। हे बोर्डी गावातर्फे हा ऑर्गनाईज केला जातो, जेणेकरून जे लोकल माणसं आहेत त्यांच्या बिझनेसला प्रमोशन भेटेल, एक चांगला प्लॅटफॉर्म भेटतो, आर्ट आणि कल्चरला एक प्रकारे प्रमोशन भेटेल, लोकांपर्यंत पोहोचला जातो। तर त्यासाठी चिकू फेस्टिवल हा ऑर्गनाईज केलेला जातो दरवर्षी। आता याला चिकू फेस्टिवल का नाव दिलेलं आहे, कारण की या एरियामध्ये चिकू हे फ्रूट खूप फेमस आहे। आपल्या भारतामध्ये डहाणू, घोलवड या भागातलं चिकू फळ हे खूप प्रसिद्ध आहे, म्हणून या फेस्टिवलला चिकू फेस्टिवल म्हटलं जाते। मध्ये सुद्धा भरपूर स्टॉल्स वगैरे असणार आहेत, शॉपिंगचे स्टॉल्स असणार आहेत, जिकडे लोकल जे बिझनेसमॅन्स आहेत ते त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांचे आर्टिफॅक्ट्स वगैरे घेऊन येणार आहेत विकण्यासाठी। प्लस फूड स्टॉल्ससुद्धा आहेत आणि काही लाईव्ह शोज वगैरे चालणार आहेत, जसं डान्स कॉम्पिटिशन वगैरे असणार आहे, सिंगिंगसुद्धा असणार आहेत, काही शोजसुद्धा असणार आहेत, ते आपण सगळं बघून घेणार आहे। तर चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि आज फेस्टिवल आहे तो बघून घेऊया।
माझं नाव अश्विनी सावे आहे. मी पालघरवरून आलेले आहे. माझे पूर्ण हँडमेड सोप आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे फेस वॉश, शॅम्पू आहेत. पूर्ण प्रोडक्ट गॉटमिल बेस आहे, ग्लिसरीन बेस नाही आहे, ग्लिसरीन नाही त्याच्यामध्ये आपल्याकडे एक 10 ते 15 प्रकारचे सोप आलेले आहेत. हल्दी चंदन आहे, डिटॅन आहे, कोजिक सोप आहे, कोकोनट आहे, अरोमा आहे, सॅफ्रॉन आहे, बेबी सोप आहेत, हल्दी चंदन, रेड सँडलवूड, व्हाईट सँडलवूड, ॲक्टिव्ह कार्बन, रोज सोप, अशा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हँडमेड सोप आहेत. प्लीज तुम्ही व्हिजिट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9923071433. तर आज तर डे 1 आहे आणि आता आम्ही आहे शॉपिंग जे स्टॉल्स लागले तिकडे. यावेळेला स्टॉल्स भरपूर आहेत आणि खासकर वुडन आर्ट्सला यावेळेला जास्त प्रायोरिटी मिळालेली आहे. बहुतेक स्टॉल वुडन आर्ट्सवाले आहेत आणि खूप छान छानसे आर्ट्स केलेले आहेत. तर तुम्ही इकडे आलात ना ते एकदा वुडन आर्ट्समध्ये पण जा. आणि आता आपण बघितलं तर हँडमेड सोप त्यांचा पण स्टॉल आहे. खूप छानसे साबण आहेत. ते जेव्हा तुम्ही चिकू फेस्टिवलला याल तर एकदा या स्टॉल्सला व्हिजिट करा आणि आपल्याला आवडेल ती शॉपिंग करून घ्या. फूड स्टॉल्स बघून झाल्यानंतर आता वेळ आहे खाण्यापिण्याची, नाश्त्याचा टाइम झालेला आहे. तर इकडे फूड स्टॉल्स ऑप्शन्स अवेलेबल आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही वेगवेगळे आहेत. माझ्यापाठी आहे नॉनव्हेज आणि लेफ्ट साईडला पुढे गेलं की तिकडे आहे व्हेज स्टॉल्स. तर चला तर आपण जाऊया फूड स्टॉल्स बघायला. अशी आपण नॉनव्हेज स्टॉल्स बघितली होती. सुरुवात झालेली आहे. आता सगळ्यांचा सेटअप पण चालेल आणि आता आपण आलो व्हेज स्टॉल्समध्ये. तर चला आता आपण जाऊ व्हेज स्टॉल्स एक्सप्लोर करू आणि काय ऑप्शन्स आहेत ते बघून घेऊ खाण्यासाठी.
फूड स्टॉल बघून झाल्यानंतर आता आपण आले मेन स्टेज एरियामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी आहे तो एक स्टेज आहे मेन. तिकडे लाईव्ह परफॉर्मन्स वगैरे असणार आहेत. खूप कार्यक्रम आहेत. पपेट शो वगैरे आहे, डान्स कॉम्पिटिशन्स आहे, सिंगिंग वगैरे आहे. तो जो 8 आणि 9 तारीख ही 2 दिवस जे हा फेस्टिवल चालणार आहे याचा जो शेड्यूल असणार आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोच. आणि टायमिंग्स आहे याचं सकाळी 10 वाजल्यापासून. तर जे काही कार्यक्रम वगैरे असेल ते आपल्याला इकडे लाईव्ह बघायला भेटतील. या फेस्टिवलला जर आपण येणार असेल तर याचा ॲड्रेस मी पुन्हा एकदा सांगतो. हा फेस्टिवल आहे बोर्डी बीचवरती, बोर्डी गावामध्ये. इकडनं आपण प्रायव्हेट व्हेकलनी पण येऊ शकतात किंवा शेअरिंग ऑटो वगैरे पण अवेलेबल आहे. जवळचं स्टेशन आहे बोर्डी, पण तिकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी फार कमी आहे. तर तुम्ही एकदा घोलवडला उतरू शकता किंवा डहाणूला, नाहीतर मग उमरगाव स्टेशनला उतरू शकतात. तिकडे शेअरिंग ऑटोज अवेलेबल आहेत. बसेस सुद्धा इकडे येण्यासाठी अवेलेबल आहेत. तर आता आपण बघितलं चिकू फेस्टिवल आपण बघून झालेलं आहे. चिकूचे प्रोडक्ट्स सुद्धा भरपूर आहेत. तिकडे ऑप्शन्स चांगले आहेत. फूड स्टॉल्स आहेत, नंतर मग शॉपिंग सेंटर्स वगैरे पण आहे. आणि जे शोज आहेत त्याचे इव्हेंट जे होणार आहे ते पण मी तुम्हाला स्क्रीनमध्ये शेअर केलेले आहेत. सोबत जो शेड्यूल 2 दिवसाचा आहे तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. तर बोर्डी बीचला इकडे आपण येणार असाल तर मी तुम्हाला सांगितलं शेअरिंग ऑटोज अवेलेबल आहे, ट्रान्सपोर्टसुद्धा अवेलेबल आहे. प्रायव्हेट व्हेकलनी पण येऊ शकतात. गुगल मॅपवरती आपण लोकेशन टाका, आपल्याला डिस्प्ले होऊन जाईल. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आता मी इथे सेंड करतो आहे. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.